राष्ट्रपती भवनात उद्या होणाऱ्या नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग. दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवली. उद्याच्या शपथविधीसाठी शेजारी राष्ट्र आणि हिंद महासागर क्षेत्रातले राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं दिल्लीत आगमन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची कार्यकारिणीची विनंती. तर संसदीय दलाच्या प्रमुख म्हणून सोनिया गांधी यांची निवड. विधानसभेसाठी नवी रणनीती तयार. झटून काम करण्याचं आणि महायुतीत समन्वय ठेवण्याचं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू. राजकीय पक्षांकडून निवडणूक चिन्हांकरता मागवणार अर्ज. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमध्ये पेपरफुटी किंवा घोटाळा झाला नाही. एनटीएचं स्पष्टीकरण. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन. माध्यम जगतातलं प्रख्यात व्यक्तिमत्व पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथे आज निधन. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडची गतविजेती इगा श्वान्तेक आणि इटलीची जास्मिन पावलोनी यांच्यात आज महिला एकेरीची अंतिम लढत. आणि राज्यात पुढचे 5 दिवस कोकण विभागाच्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा.